सभापती महोदय, आता आपण जसं सांगितलं की 1/3 देत नाही. सभापती महोदय, एक मी प्रकरण सांगतो याच संबंधितलं. खटाव मिलमधली जी बायकाळ्याची जमीन होती याच्यात MMRDAचं आरक्षण आलं. MMRDAचं आरक्षण आलं, मुळामध्ये तो MMRDA आरक्षण टाकणं योग्य होतं का योग्य नंतर ULCच्या अंतर्गत. आता कालांतरानंतर मालक कोर्टामध्ये गेले, ULC ॲक्टच्या अंतर्गत आम्हाला सूट द्या म्हणून. सभापती महोदय, 2024ला गव्हर्नमेंटनी GR काढून घेऊन त्याला सूट देण्याचं काम केलं सभापती महोदय. आणि 1,15,000 चौरस स्क्वेअर मीटर ही जी जमीन आहे ही मालकाला UDच्या 2024च्या सर्क्युलरप्रमाणे सभापती महोदय फक्त 150 कोटी रुपयाला विकली. म्हणजे एका बाजूला तुम्ही सांगतायत ना की शासन गिरणी कामगारांना न्याय देणार आहे, काम देणार आहेत, मग 1,15,000 चौरस मीटरची जागा 150 कोटी रुपयाला कशी काय विकली गेली? मग आता मी नावं घ्यायची का, कोण आहेत काय, पण त्याच्यामध्ये मी जात नाही सभापती महोदय. सभापती महोदय, की या ULCच्या अंतर्गत जर सूट दिली नसती तर ही जमीन पूर्ण आपल्याला मिळाली असती. अजून वेळ गेलेली नाही सभापती महोदय. याही बाबतीतली आपण शहानिशा आपल्याला करणं गरजेचं आहे की ही सूट दिली त्यातले तो 10,000 मीटर चौरस मीटर त्याला 58 प्रमाणे द्यावंच लागणार आहे. पण सभापती महोदय, 1,15,000 चौरस स्क्वेअर मीटरची जमीन 150 कोटी रुपयाला असं कोण आहे जो त्याला देण्याचं काम केलेलं आहे? ह्याची आपण माहिती घेणार आहात का? आणि या ह्याच्यातला जो निर्णय आहे हा आपण फेरबदल करणार आहात का?